नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, पुन्हा एकदा भोदू बाबाची करामत आपल्या समोर आलेली आहे. मागच्या काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून महाराष्ट्रात भोंदू बाबा आणि त्यांचे कारनामे यांचं एवढं पेव आलेलं आहे की काही बघता सोय नाही. पण कालची जी घटना आहे, ती घटना ही अत्यंत भयंकर आहे. भोंदू बाबा म्हणलं की अशोक खरातचं नाव येतं. अशोक खरात त्याने महिलांचा केलेला लैंगिक छळ किंवा इतरही भोंदू बाबांनी केलेला मुख्यतः महिलांचा लैंगिक छळ याची अनेक उदाहरणं, अनेक प्रकरणं, लोकांची फसवणूक हे सगळं आपण बघत आलेलो आहे. पण आता धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील ही घटना ही त्याच्याही पुढचं एक पाऊल म्हणावं लागेल. झालं असं की धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील रायपूर गावाच्या रोडवरती शनिवारी दुपारच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह पडलेला दिसला. महिला होती, तिच्या अंगावरती स्कूटी पडलेली होती. तिची ओढणी जी आहे ती स्कूटीच्या चाकात अडकलेली होती. त्यामुळे बघता क्षणी कोणीही म्हणेल की हा अपघात आहे, त्या महिलेची ओढणी चाकात अडकली असणार, त्यामुळे ती ओढल्या गेली असणार, पडून तिचा जीव गेला असणार आहे. ग्रामस्थांनी पाहिलं, ग्रामस्थांनी लगेच पोलिसांना कळवलं. पोलीस आले, पोलिसांनी सुद्धा जागेचा पंचनामा केला. बघता क्षणी त्यांनाही वाटलं की ही एक अपघाताची केस आहे, कारण स्कूटी त्या महिलेच्या अंगावरती पडलेली होती. त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूचा तपास घेतला. तिची पर्स, तिच्या अंगावरचे दागिने, हे कागदपत्र पर्समधले, हे सगळं जसंच्या तसं होतं. तिचा मोबाईल फोन, सगळं जसं तसं होतं. त्यामुळे त्या ठिकाणी काही लुटमारीची सुद्धा शंका काही घेण्यास वाव नव्हता, कारण सगळं तसंच होतं. मग तिचे कागदपत्र, डॉक्युमेंट पर्समधले वगैरे तपासल्यानंतर असं लक्षात आलं की ही मुलगी जयश्री काकुस्ते नावाची आहे. जयश्री काकुस्ते ही एका पिग्मी बँकमध्ये काम करत होती. त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूचा परिसर शोधला, तिचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पाठवून दिला पोस्टमॉर्टमसाठी. पण या ठिकाणी एक रुमाल पोलिसांना दिसला. रुमाल किंवा गमछा टाईप वस्तू पोलिसांना तिथे सापडली आणि ती भगव्या रंगाची होती. आता असे रुमाल जनरली महिला किंवा लेडीज वापरत नाहीत. त्यामुळे हा अपघात झाल्यानंतर इथं कोणीतरी येऊन गेला असावं अशी शंका पोलिसांना आली. आणि मग पोलीस म्हटले की हा अपघात जरी असला तरी याचा अधिक तपास आपल्याला करावा लागणार आहे. मग काय, पोलिसांनी बोलवला डॉग स्क्वॉड. श्वान पथक बोलवल्यानंतर त्या श्वानाला, त्या डॉगला या भगव्या रुमालाचा वास देण्यात आला आणि मग त्या श्वानाने पोलिसांना ओढत ओढत एका दिशेने न्यायला सुरुवात केली. काही किलोमीटर अंतर पार केलं आणि मग तो श्वान पोहोचला एका गोशाळेमध्ये. गोरत्न नावाची गोशाळा, त्या ठिकाणी तो श्वान पोहोचला. त्यानंतर पोलिसांनी जेव्हा त्या शाळेमध्ये गेले तेव्हा जसा रुमाल त्या बॉडीजवळ होता तसाच रुमाल गुंडाळलेला एक बाबा त्यांना दिसला. कोण होता हा बाबा? आणि श्वान त्या बाबा जवळ जाऊन त्याच्या दिशेने बघून भुकायला लागला. त्यामुळे पोलिसांना थोडी शंका आली. आता पोलिसांनी बघितलं की हा बाबा सुद्धा घाबरला. हा बाबा घाबरल्यागत करायला लागला. पोलिसांनी बोलताना त्याची जीभ कापायला लागली. मग पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतला आणि चौकशी सुरू केली. तोपर्यंत या मृतदेह कोणत्या महिलेचा आहे त्याचा तपास लागला होता. त्या मृतदेहाच्या नातेवाईकांना, तिच्या आई वडिलांना वगैरे जे कोणी घरचे असतील त्यांना कळवण्यात आलं, त्यांना बोलवण्यात आलं, मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. घरच्यांसोबत सुद्धा चौकशी करण्यात आली की ही शेवटचं कोणाला बोलून निघली, किती वाजता निघली, कुठं चालली आहे, ते समजलं का, वगैरे 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 सगळी चौकशी केली. पण हाती काही खास येत नव्हतं. पण जेव्हा घरच्यांसमोर या बाबाचा उल्लेख आला तेव्हा घरच्यांनी सांगितलं की ती मुलगी ती या बाबाची भक्त होती. या बाबाला ती भेटत होती. या बाबाला कन्सल्टेशन घेत होती, तिचं भविष्य, पूजापाठ वगैरे 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 साठी. हे सर्व लक्षात आल्यानंतर मग पोलिसांचा संशय बळावला. कारण हा बाबा मी तिला ओळखत नाही म्हणत होता आणि घरचे ही त्या बाबाची भक्त आहे असं म्हणत होती. त्यानंतर या बाबाने एक नवीन स्कीम पोलिसांना देण्याचा प्रयत्न केला. बाबा म्हणाला की हां मी तिला ओळखतो, ती माझ्याकडे आली होती, ती भविष्य विचारायला आली होती, पूजापाठ करण्यासाठी आली होती. पण त्यानंतर तिच्यासोबत एक मुलगा होता, तो मुलगा तिला त्रास देत होता आणि त्या त्रासातनं ऍक्च्युली मीच तिला वाचवलं आणि घरी जायला सांगितलं.
त्या मुलापासून सुटका केली आणि मीच घरी जायला तिला सांगितलं. ही उडवाउडवीची उत्तरं ऐकल्यानंतर पोलिसांना सगळा प्रकार लक्षात आला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चांगली कसून त्याची चौकशी केली. नंतर या बाबाची जरा ओळख व्यवस्थित पोलिसांनी करून घेतली. या बाबाचं नाव योगेश खैरनार आणि तो बापू भैया खैरनार या नावाने महाराज बनून प्रसिद्ध होता. त्याने त्या ठिकाणी एक ती गोशाळा आणि त्यातच एक मठ स्थापन केलेला होता. तिथेच राहत होता. लोकांचं भविष्य सांगणं, पूजापाठ करणं, लोकांच्या समस्या ऐकून त्याच्यावरती तोडगा सांगणं, कर्मकांड करणं, अंधश्रद्धा पसरवणं, थोडक्यात हे कामं हा बाबा भैया करत होता. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांना त्याने घडलेली सगळी हकीकत सांगायला, पोपटासारखं बोलायला सुरुवात केली. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही मुलगी आणि तिचा एक मित्र अक्षय सोनवणे, म्हणजे राजश्री काकुस्ते आणि अक्षय सोनवणे, या बाबाला भेटण्यासाठी आले होते. बाबाला भेटल्यानंतर त्यांनी नोकरीत प्रगती व्हावी, नोकरीमध्ये स्थैर्य यावं, आर्थिक उन्नती व्हावी यासाठी काही उपाय मागितले. बाबांनी एक पूजा घालायला सांगितली. ती पूजा केली. पूजा रात्री उशिरापर्यंत चालली. उशिरापर्यंत चालल्यानंतर हा बाबा स्वतःहून म्हणाला की राजश्रीला मी मेन रोडपर्यंत सोडून येतो. राजश्री तिच्या स्कूटीवरती, हा बाबा त्याच्या स्वतःच्या गाडीवरती. अक्षयला त्याने तिथे मठातच थांबायला सांगितलं आणि स्वतः हिला काही अंतर सोडण्यासाठी म्हणून गेला. काही अंतर गेल्यानंतर जेव्हा एक सुनसान जागा लागली त्या ठिकाणी याने राजश्रीला थांबायला सांगितलं. तिला थांबल्यानंतर या भोंदू नालायक बाबाने राजश्रीजवळ शरीर सुखाची मागणी केली. राजश्री आधी घाबरली. ती म्हणाली, मी इतक्या दिवसांपासून तुमची भक्त आहे, तुम्ही असं कसं मागणी करता माझ्याकडे? पण हा बाबा काही ऐकायला तयार नव्हता. जेव्हा राजश्रीने विरोध केला, नकार दिला, या बाबाने तिच्यावरती बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. खाली उतरला, तिला खाली पाडलं आणि तिच्यावरती बळजबरी करण्याचा या भोंदूने प्रयत्न केला. पण राजश्री काही तयार नव्हती. तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. आरडाओरडा केल्यावर या बाबाला वाटलं की आता माझं पिंग फुटणार, मी असं काही करतोय कळणार. त्याच्यामुळे मग या बाबाने आधी तिचं तोंड दाबलं. तोंड दाबूनही ती शांत होत नव्हती. मग त्याने करकचून राजश्रीचा गळा दाबला. काही वेळ राजश्री तडफडली आणि त्यानंतर ती शांत झाली. बाबाला लक्षात आलं की हिचा आता मृत्यू झालेला आहे. मग आता काय करायचं? प्रेताची विल्हेवाट तर लावावी लागणार. मग त्याने ओढत ओढत तिचं प्रेत रस्त्याच्या कडेला नेलं. मग या बाबाने अजून डोकं चालवलं. तो म्हणला की असंच जर प्रेत सापडलं तर पोलीस तपास करणार, त्यापेक्षा आपण याला एक अपघाताचं स्वरूप देऊ. या बाबाने तिचीच स्कूटी आधी तिच्या अंगाहून नेली, अंगावर खातली. नंतर परत फिरून तिच्या जवळ आला आणि ती स्कूटी तिच्या अंगावर पालथी टाकून दिली. तिची ओढणी त्या स्कूटीच्या चाकात फसवली. असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला की जणू हिची ओढणी चाकात अडकल्यामुळे ती फरफटल्या गेली आणि अपघात होऊन मृत्युमुखी पडली. हे सगळं सेटिंग केल्यानंतर बाबा परत मठाकडे जायला निघाला. पण इथेच त्याचा डाव फसला. त्या बाबाचा भगवा रुमाल त्या ठिकाणीच राहून गेला, जो पुढे पोलीस तपासामध्ये सर्वात महत्वाचा ठरला. आता हिचं प्रेत फेकून बाबा मठाकडे गेला. मठात अक्षय सोनवणे या राजश्रीचा मित्र तिची वाट पाहत होता. बाबा आल्यावर त्याने बाबाला विचारलं की तुम्ही फक्त तिथपर्यंत सोडायला गेले होते, इतका उशीर का बरं लागला? तेव्हा बाबाने काहीतरी उडवाउडवीची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. तिथेच अक्षयला संशय आला आणि त्यांनी जरा कडकपणे विचारलं, सांग कुठे आहे? तेव्हा या दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. वाद, आरडाओरडा, शिवीगाळ व्हायला लागली, हमरीतुमरी झाली, झटापट व्हायला लागली. आणि तेवढ्यातच या बाबाच्या लक्षात आलं की तिच्यासोबत मला याच अक्षयने सगळ्यात शेवटचं पाहिलेलं आहे. उद्या जेव्हा तिचा मृत्यू उघडकीस येईल तेव्हा हा सांगून देईल की ह्या बाबासोबतच ती गेलेली होती. त्याच्यामुळे आता ह्याचं काहीतरी करावं लागणार. म्हणून मग त्याने झटापट चालू असताना त्याच्या मठात पडलेला एक मोठा लोखंडी रॉड उचलला आणि पूर्ण ताकदीने अक्षयच्या डोक्यात घातला. डोक्यात घाव बसताच त्याच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. अक्षय खाली कोसळला आणि थोड्याच वेळात त्याचा देखील मृत्यू झाला. एक खून लपवण्यासाठी या भोंदूने दुसरा सुद्धा खून केला. जी लोक विश्वासाने त्याच्याकडे आलेली होती त्यांना या भोंदूने संपवून टाकलं. फक्त
शरीर सुखाच्या मागणीसाठी. आता या अक्षयला आपण मारलं, पण मग आता ह्याच्या प्रेताचं करायचं काय? मग या भोंदूने अजून ॲडव्हान्स डोकं चालवलं त्याचं. अक्षयचं प्रेत एका पोत्यात भरलं. हे पोत्यात भरलं, त्यांनी बैलगाडी काढली स्वतःची, बैल जुंपली आणि बैलगाडीत टाकून त्या मठाच्या मागे जरा डोंगराळ परिसर, त्या परिसरात घेऊन गेला. त्याला वाटलं की आपण दुसऱ्या दिवशी 1-2 दिवसांनी हे प्रेत जाळून टाकू, म्हणजे त्याची पूर्ण विल्हेवाट लागेल. पण तोपर्यंत हे प्रेत कुठे ठेवायचं? त्याला आधीच विचार केला, इथंच सोडून देऊ डोंगराळ जंगलामध्ये. पण मग जंगली प्राणी येतील, त्याच्या प्रेताला खातील, लाचलुचके तोडून नेतील, शरीराचे काही भाग इकडे तिकडे नेतील, कोणाला तरी पता लागेल. म्हणून मग त्याने एक अत्यंत दाट झाडी निवडली. त्या झाडीत हे प्रेत ठेवलं आणि जंगली जनावरं त्याला खाऊ नयेत म्हणून त्याच्यावरती मोठमोठाले काटेरी झुडपं टाकले. आणि हे झुडपं टाकून हा बाबा मठात आला आणि नंतर या प्रेताची विल्हेवाट कशी लावायची यावर विचार करू लागला. झोपी गेला, शांतपणे झोपी गेला. शनिवारची सकाळ उजाडली आणि दुपारी त्या राजश्रीच्या मृतदेहाजवळ पोलीस पोहोचले. डॉग स्क्वॉडद्वारे त्या मठापर्यंत पोहोचले आणि या बाबापर्यंत पोहोचले. शेवटी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय आणि आता त्याला न्यायालयात हजर करून कोठडी मिळवणार. जेव्हा आजूबाजूच्या परिसरात पोलिसांनी चौकशी केली या बाबाबद्दल, तेव्हा तिथले लोक सांगू लागले की हा बाबा नसून हा भामटा आहे. हा चोऱ्या करायचा, लोकांच्या घरी पाण्यासाठी लावलेल्या बाहेरच्या मोटर उचलून न्यायचा, चपला बुटांपासून गाड्यांपासून काहीही चोरी करत होता. हा मुळातच क्रिमिनल वृत्तीचा भोंदू बाबा होता. पण पूजा पाठ, कर्मकांड, अंधविश्वास याच्यामुळे त्याचा प्रस्त त्या एरियात बसत चालला होता. त्याच्या भक्तांची संख्या वाढत चालली होती आणि कदाचित राजश्रीने तर नकार दिला, पण इतर कुठल्या महिलांचं त्यांनी लैंगिक शोषण केलेलं असण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक फसवणूक केलेली असण्याची दाट शक्यता आहे आणि पोलीस त्या दिशेने आता तपास करत आहेत. मित्रांनो, श्रद्धा ही आयुष्यात अत्यंत गरजेची आहे. श्रद्धेमुळे आपल्याला प्रेरणा मिळते, श्रद्धेमुळे आपल्याला ऊर्जा मिळते. पण अंधश्रद्धा ही अशाच कुठल्या तरी मार्गाने जात असते. त्यामुळे अंधश्रद्धा आणि श्रद्धा यामधला फरक ओळखायला शिका. तुम्हाला या पूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.